सामूहिक निर्णय घेण्याची एक पद्धत आहे। अनेक वेळेला प्रसिद्धी माध्यम किंवा सर एक मिनिट थांबवतो। अचलपूरमधून मोठी बातमी येते। बच्चू कडू यावेळेला पराभूत झालेले आहेत आणि बच्चू कडूंनी वेगळी वाट निवडलेली होती। बच्चू कडूंचा निर्णय देखील वेगळा ठरलेला होता। आतापर्यंत ज्यांच्या सोबतीला होते त्यांच्यावरची नाराजी व्यक्त करत तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न, त्यामध्ये देखील बच्चू कडूंनी पुढाकार घेतलेला होता। मात्र अचलपूरमध्ये बच्चू कडू थेट पराभूत झाल्याची मोठी बातमी। गणेशजी पुन्हा एकदा आपल्याकडे। आमच्याकडे भारतीय जनता पक्षामध्ये सामूहिक पद्धतीने निर्णय घेण्याची आमची पद्धत आहे। आता असं आहे की निकाल लागल्यानंतर पक्षाची वरिष्ठ मंडळी आपण बघू शकतो, भूपेंद्र यादवजी ज्यांना महाराष्ट्राचं प्रभारी करण्यात आलं होतं ते प्रभारी सर्वांची चर्चा करतील। दिल्लीतनं एक नाव नक्की होईल, ते कदाचित महाराष्ट्रात येतील। इथल्या आमदारांची मतं जाणून घेतली जातील आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये निर्णय घेत असताना अनेक विविध माध्यमांशी चर्चा देखील केली जाते। जी आमच्या संघ परिवार ज्याला आम्ही म्हटलं जातं त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला जातो। त्यामुळे तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, जसं आत्ता राजकीय विश्लेषकांनी सांगितलं ज्याचा धक्का तंत्र म्हणून उल्लेख केला, तर हे अनेकांना धक्का तंत्र जरी वाटत असलं तरी भविष्यात